नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ गौरव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत कम्प्युटर नॉलेज हा एक नवीन टॉपिक. BDCC बँकेच्या एक्झाममध्ये कम्प्युटर नॉलेज हे 10 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहे. कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान व माहिती. तर यापूर्वी आपण सहकार या टॉपिकवरती 4 सेशन घेतलेले आहेत. अजून पुढे सेशन होणार आहेत. त्याच्यानंतर बँकिंग टर्म्सवरती पण मी 2 सेशन घेतलेले आहेत. कम्प्युटर हा एक सुद्धा महत्त्वाचा आणि आपल्याला चांगले मार्क्स देणारा 10 पैकी 10 मार्क्स मिळवून देणारा असा एक टॉपिक आहे. त्यावर सुद्धा तुम्ही एक फोकस चांगला करा, जेणेकरून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि चांगली प्रॅक्टिस करून घेतली असेल तर तुम्ही ते 10 पैकी 10 मार्क्स तुम्ही तिथे मिळवू शकता. तुमचे हे मार्क्स कुठेही जाता कामा नये यासाठी मी तुमच्यासाठी आता आपण नवीन सेशन कम्प्युटर नॉलेजचं चालू करणार आहोत. तर मी आज तुम्हाला 40 MCQs घेऊन आलेलो आहे, ज्या काही महत्त्वाच्या मला वाटतात की ते येऊ शकतात किंवा जे बेसिक आहे पण येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मागच्या 2018च्या पेपरमध्ये सुद्धा जास्त काही कम्प्युटरवर हार्ड प्रश्न नव्हते किंवा जास्त हेही नव्हतं, पण यावेळेस ठीक आहे बेसिक आपण करून घेऊयात. बेसिक तयारी तर आपली पाहिजेच आहे. तर चला तर मग यावेळेस सुरुवात करूया. तुम्ही जर मागचे सेशन बघितले नसतील तर जरूर माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सहकाराचे जे 4 भाग झाले ते पण एकदा बघून घ्या आणि बँकिंगवरती 2 भाग केलेले आहेत मी, तेही बघून घ्या. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग आता आपण नवीन या टॉपिकला सुरू करूयात. कम्प्युटर म्हणून आहे. एक्झाम ही जवळपास मला असं वाटतं सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर असं सगळे म्हणतायत, पण ते काही अजून शुअर नाही आहे. जेव्हा हॉल तिकीट येतील तेव्हाच ते खरं, पण आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे आणि आपण जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण आपला अभ्यास रेडी करून ठेवूयात. म्हणजे एक्झाम कधीही डिक्लेअर होऊ देत, आपण 1 महिन्यामध्ये आपण प्रिपरेशन करून आपण आपलं रेडी राहायचं आहे. तर चला तर स्टार्ट करूया कम्प्युटर नॉलेज या टॉपिकला. मी MCQs घेऊन आलेलो आहे. तर पहिला आहे द टर्म कम्प्युटर इज डिराइव्ड फ्रॉम. कम्प्युटर ही टर्म आहे ती लॅटिनमधून डिराइव्ह झालेली आहे. हू इज द इन्व्हेंटर ऑफ डिफरन्स इंजिन? चार्ल्स बॅबेज. ठीक आहे. तिसरा आहे हू इज द फादर ऑफ द कम्प्युटर? याचा पण आन्सर आहे चार्ल्स बॅबेज. हू इज द फादर ऑफ कम्प्युटर सायन्स? याचं आन्सर आहे ॲलन टर्निंग. 5वा आहे हू इज द फादर ऑफ पर्सनल कम्प्युटर? एडवर्ड रॉबर्ट. तुम्हाला घाई होत असेल मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये तुम्ही स्वतः नोट्स काढून लिहू शकतात किंवा महत्त्वाचं जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ पॉज करत तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्सनल सेल्फ स्टडी जो तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढून ठेवू शकता. फादर ऑफ द पर्सनल कम्प्युटर कोणाला म्हटलेलं तर एडवर्ड रॉबर्ट. इथे कन्फ्युजन होऊ नका. फादर ऑफ कम्प्युटर आहे चार्ल्स बॅबेज. फादर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हटलेलं आहे ॲलन. अँड फादर ऑफ पर्सनल कम्प्युटर म्हटलेलं आहे एडवर्ड रॉबर्ट. ठीक आहे. 6वा नंबरचा जो प्रश्न आहे तो कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर दॅट फॅसिलिटेट्स द शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन कम्प्युटिंग डिव्हायसेस. त्याचा आन्सर आहे नेटवर्क. ठीक आहे. 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो कोडेड एंट्रीज विच आर यूज टू गेन ॲक्सेस टू अ कम्प्युटर सिस्टीम्स आर कॉल्ड पासवर्ड. कोडेड एंट्रीज आपण ॲक्सेसला कम्प्युटर सिस्टीमला ॲक्सेस करण्यासाठी पासवर्ड यूज करतो. 8 नंबरचा आहे व्हॉट इज द लाईट पेन? लाईट पेन म्हणजे काय? ऑप्टिकल इनपुट डिव्हाइस. 9 नंबरचा प्रश्न आहे UNIVAC इज स्टँड फॉर युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. हे सगळे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म जे आहेत ते तुम्ही लिहून घ्या, कारण हे येण्याची दाट शक्यता आहे. 1 किंवा 2 मार्कासाठी तुम्ही येऊ शकता आणि कन्फर्म येणारच आहे ते. CD-ROM स्टँड्स फॉर कॉम्पॅक्टेबल रीड ऑनली मेमरी. ALU इज स्टँड्स फॉर ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट. 12 नंबरचा प्रश्न आहे VGA is stands for Video Graphics Array.
13 नंबरचा प्रश्न आहे, IBM 1401 इज काय आहे तो? सेकंड जनरेशन कम्प्युटर आहे. सेकंड जनरेशन कम्प्युटर कुठलं आहे तर IBM 1401. MSI स्टँड्स फॉर मीडियम स्केल्स इंटिग्रेटेड सर्किट्स. 15 नंबर आहे, द कॅपॅसिटी ऑफ 3.5 इंचेस फ्लॉपी डिस्क इज 1.44 MB. फ्लॉपी डिस्क जी आहेत 3.5 इंचाची, त्याची कॅपॅसिटी किती असते तर 1.47 MB. WAN व्हॅन स्टँड्स फॉर वाईड एरिया नेटवर्क. इथे लॅन पण असतं, त्याचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क म्हणून आहे. लॅन, मॅन आणि वॅन, लोकल एरिया, वाईड एरिया. ठीक आहे. 17 नंबर आहे, MICR स्टँड्स फॉर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर किंवा रेकग्निझेशन पण येतं, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन, MICR. 18 नंबरचा प्रश्न आहे, EBCDIC स्टँड्स फॉर एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. सगळे नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये, महत्त्वाचेच सगळे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म. 19 नंबर आहे, CAD स्टँड्स फॉर कम्प्युटर एडेड डिझाईन. CAD CAD काय आहे? कम्प्युटर एडेड डिझाईन. 20 नंबर, जंक ईमेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पॅम. स्पॅम ईमेल आपल्याला येतात. 21 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट टाईप ऑफ कम्प्युटर्स आर क्लायंट कम्प्युटर्स मोस्ट ऑफ द टाईम इन अ क्लायंट सर्व्हर सिस्टीम. तो कुठला आहे? मायक्रो कम्प्युटर आहे. 22, व्हॉट इज एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम काय असते? द कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर सिस्टीम दॅट कंट्रोल्स द मशीन. द कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर सिस्टीम दॅट कंट्रोल द मशीन, त्यालाच काय म्हटलं जातं? एम्बेडेड सिस्टम. 23 नंबर आहे, फर्स्ट पेज ऑफ वेबसाईट, त्यालाच होम पेज असं म्हणतात. हे सगळ्यांना माहिती असेलच, बेसिक आहे. 24 नंबर आहे, व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रीड ऑनली मेमरी. रोम. रोमचा फुल फॉर्म काय? रीड ऑनली मेमरी. व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रीड ऑनली मेमरी मेक्स इट युजफुल. डेटा इन अ रोम is non-volatile, that is it remains there is even without electrical power. 25 नंबरचा प्रश्न आहे, डेटा इन अ रोम इज नॉन वोल्टेड. हा प्रश्न इथे चुकून डबल झालेला वाटतं. डेटा इन अ रोम इज अ नॉन वोल्टेटल दॅट इज इट रिमेन्स देअर इवन विदाउट इलेक्ट्रिकल पॉवर, म्हणजेच असेंबली लँग्वेजेस. व्हॉट डज DMA स्टँड्स फॉर? डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. DMA स्टँड्स काय तर डायरेक्ट मेमरी ॲक्सेस आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, व्हेन डीड जॉन नेपियर डेव्हलप लॉगॅरिथम. लॉगॅरिथम कोणी डेव्हलप केलेलं आहे तर जॉन यांनी. कधी डेव्हलप केलं तर 1614 मध्ये. हे पण महत्त्वाचं आहे. 28 नंबर आहे, अ नॉर्मल CD-ROM युजली कॅन स्टोअर अप टू 680 MB डेटा. 680. CD-ROM किती नॉर्मल स्टोअर करू शकतो तर 680 MB पर्यंत स्टोअर करू शकतो. BCD इज स्टँड्स फॉर बायनरी कोडेड डेसिमल. बायनरी कोडेड डेसिमल इज BCD. 30 नंबरचा प्रश्न आहे, ASCII स्टँड्स फॉर. ASCII अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. हे पण महत्त्वाचं आहे, खूप वेळा परीक्षांना IBPSच्या विचारलं गेलेलं आहे. ASCIIचा स्टँड्स काय आहे? स्टँड्स फॉर ASCIIचा फुल फॉर्म काय तर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. फोर्ट्रॅन इज फॉर्म्युला ट्रान्सलेशन. फोर्ट्रॅनचं फुल फॉर्म आहे फॉर्म्युला ट्रान्सलेशन. EEPROM stands for electronic erasable programmable read only memory. Electronic erasable programmable read only memory. 33 नंबर आहे, सेकंड जनरेशन कम्प्युटर्स वेर डेव्हलप ड्युरिंग 1956 to 1965. सेकंड जनरेशनचा कम्प्युटर कधी डेव्हलप झालेला आहे? 1956 ते 1965 मध्ये. मायक्रोप्रोसेसर्स आर स्विचिंग डिव्हाइस आर फॉर विच जनरेशन कम्प्युटर? 4th जनरेशनमध्ये. ठीक आहे. 35 नंबरचा प्रश्न, HTMLचा फुल फॉर्म काय? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज.
36 नंबर HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत सगळे. 37 नंबर CDR स्टँड्स फॉर कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल. 38 नंबर आहे DBMS स्टँड्स फॉर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. CDRW स्टँड्स फॉर कॉम्पॅक्ट डिस्क रिरायटेबल. ही अशी आहे की तुम्ही ही अशी डिस्क असते की ज्याचं तुम्ही डिस्कला जुना डेटा तुम्ही डिलीट करायचा आणि ही पुन्हा रिराईट करायची. काही याच्यात फक्त रिराईट होत नाही, एकदा तुम्ही डिस्कमध्ये डेटा भरला की तो तसाच राहतो. ही CDRW अशी डिस्क आहे जिच्यात तुम्ही जुना डेटा डिलीट करून नवीन रिराईट तुम्ही त्याचा डेटा करू शकतात. आणि 40 नंबर आहे कोबोल स्टँड्स फॉर. कोबोल पण खूप परीक्षा एवढी IBPSच्या एक्झामला विचारला गेलेला आहे, फुल फॉर्म आहे. कोबोल म्हणजेच कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. ASCII आणि कोबोल हे खूप वेळा विचारले गेलेले प्रश्न आहेत. आणि बाकीचे पण खूप महत्त्वाचे आहेत, जसं HTML असेल, HTTP असेल, हे तुम्ही पाठच करून ठेवा, कधी परीक्षेला विचारले जातील. अशा पद्धतीने आपण हे 40 प्रश्न MCQs बघितलेत कम्प्युटरचे भाग 1 मध्ये. तर पुन्हा आपण भेटूयाच भाग 2 मध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे जे माझ्या नवीन व्हिडिओज आहेत त्या पहिल्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथून पुढे मी व्हिडिओ, आता आपण कम्प्युटर भाग 2 मध्ये भेटूयाच. तर अभ्यास चालू ठेवा, बाकी काय नाही. माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक तर आहेतच. व्यवस्थित अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा आणि काय नाही, माझ्या व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.